वन्दितु सर्वसिद्धे धुवमचलमनोऽमङ्गलिं पते उच्छामि समयपाहुड सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरच्छिदे। कुंदकुंदाचार्य रचित समयसार। ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण करत असताना सर्व सिद्धांना नमस्कार केलेला आहे। कारण ज्याला सिद्ध बनायचं आहे तोच त्यांना आपलं साध्य, आपला आदर्श म्हणून ठेवेल तर तो पर्यायामध्ये सिद्ध होईल। मला सिद्ध व्हायचंय तर मग मला पण सिद्धांनाच प्रतिछंद स्थानीय ठेवावं लागेल। कारण आचार्याने तसं दिलं, ज्याच्यासाठी स्वतःचा आत्मा साध्य आहे त्याच्यासाठी सिद्ध परमात्मा प्रतिछंद स्थानीय आहे। ह्या गोष्टीला आपण कुठंतरी आपल्या विचारामध्ये घेऊन या ग्रंथाचं अध्ययन करणार तर आपल्याला जे ग्रंथाचं फळ आहे त्या फळाची प्राप्ती होणार। आपण निघालो गावाला तर ज्या गावाला जायचंय ते आपल्याला लक्षात असतं। शिखरजीला निघालो तर शिखरजीलाच जायचंय हे आपल्या डोक्यात सतत असतं। सांगावं लागत नाही तुम्हाला शिखरजीला जायचंय म्हणून। रस्त्यामध्ये आपण अनेक ठिकाणी थांबतो, पण थांबलो म्हणून तिथं रमत नाही। आपल्याला माहिती आहे किती चांगली गोष्ट असली तरी मला जायचंय कुठं, मला कुठं जायचंय, कुठंतरी फिक्स आहे ना डोक्यामध्ये की मला शिखरजीला, मी हे निघालोय यात्रेला तर शिखरजीच्या यात्रेला चाललोय तर शिखरजीलाच आहे ना जायचं हे डोक्यात पक्का आहे। किती बाकीची गावं शिखरजी सारखी जरी असली तरी
नाही ना, आपण तिथं थांबणार नाही. कुणी म्हटलं की झालं की आता शिखरजीवरून पण सिद्ध गेलेत, आहे ना, मुक्तागिरीवरून पण सिद्ध झालेत, मग आता आपल्याला झाली कुठंतरी सिद्धांचंच तुम्ही दर्शन करायला चाललाय, मग काय आता चला परत म्हटलं तर जाणार नाही. शिखरजी म्हणजे शिखरजी, काय शंका आहे का त्याच्यात? कोणी म्हटलं जाऊ दे शिखरजीच्या ऐवजी जाऊ लेह लडाखला जाऊ, काय फरक पडतो? मग जाऊ लेह लडाखला पण जाऊ, जायचं काय अडचण नाही, पण शिखरजीला तर जायचं, हे नक्की. कोणी काही म्हटलं जरी तरी सुद्धा भटकत नाही आपल्या मार्गावरून, आपल्या लक्षावरून आपलं लक्ष हटवत नाही. आणि ज्याला खरोखर जायचंय तो, पण ज्याला जायचंच नसेल तो तर निघणारच नाही. निघाला तर कोणाचे तरी म्हणण्यावरून, तर मग जाईल असं काही नाही. मध्ये आधी भटकवणारे भेटले तर इकडं तिकडं पण फिरेल. म्हणजे शिखरजीला जायला पाहिजे असं त्याचं काही ध्येय नाही म्हटल्यानंतर का जाईल तो? व्यवहारात हे स्पष्ट आहे की जायचं म्हणजे जायचं, आणि जाताना किती गावं कोणती लागू देत कसली लागू देत, तो आमचा विषय मुख्य नाही. शिखरजीला जाऊनच. मग इथं तसं होत नाही, ही अडचण. आपण रोज जरी चर्चा करतो, रोज जरी आपण मंगलाचरण करतो, मंगलाचरणामध्ये जरी सिद्धाला नमस्कार करतो, आणि जरी ऐकलेलं आहे की सिद्ध त्याच्यासाठी आहे ना प्रतिछंद स्थानी आहेत, ज्याच्यासाठी आपला आत्मा साध्य आहे. वाचलं होतं ना, ज्याच्यासाठी स्वतःचा आत्मा, स्वतःचा जीव, मी जो शरीरापासून भिन्न आहे, अशरीरी आहे, अशा मीला ज्याने साध्य बनवलेलं आहे, आत्मा प्राप्त करूनच राहणार, शुद्ध आत्म्याला प्राप्त करूनच राहणार. तर मग मध्ये आधी स्टेशन्स आले म्हणून काय झालं, मध्ये आधी थोडं थांबणं झालं म्हणून काय झालं? देवगती येईल मध्ये, आहे ना, येणारच की मनुष्य गतीतून पुन्हा इथून डायरेक्ट तर आज पंचम काळात मोक्षाला जाईन, मग स्वर्गात जाईल, थांबेल तिथं, रमणार नाही एवढं नक्की. लक्ष काय असेल, ध्येय काय आहे, मला हे स्वर्गात जाण्यासाठी मी धर्म करत नाही आहे, मला जायचंय मोक्षाला, आहे ना, मला माझ्या आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची, परिपूर्ण आत्मा मला माझ्या पर्यायामध्ये प्रगट करायचा आहे. नक्की केलं पाहिजे का नको? हा मुद्दा महत्वाचा आहे. नक्की करावं लागेल. फिक्सच नाही राहिलं तर मग पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा आपण मार्गावरून भटकणार आहोत. स्वर्ग जाऊ द्या, इथून आपण घरी गेलो तर आपलं साध्य लक्ष बिघडतंय, बदलतंय. इथं जरी ऐकलं आहे ना, इथं जरी वाटलं की आपल्याला सिद्ध बनायचं वाटतं का नाही हे मला अजून माहिती नाही. एक फिलिंग त्याची येते का, हो मला ते जसे सिद्ध आहे, ध्रुव अचल अनुपम गतीला प्राप्त, जन्म मृत्यूने रहित झालेले असे ते जे सिद्ध आहेत, अशी ती सिद्ध अवस्था काही करून मला प्राप्त केलीच पाहिजे, त्याशिवाय दुःखाचा अंत नाही नाही नाही.
काय पण करा, सिद्ध झाल्याशिवाय दुःख संपत नसतात. बाकी सगळे उद्यम करून झालेत तरी सुद्धा अजून विश्वास बसेना. है ना? सुखी होण्यासाठी कोणता उद्योग करायचा राहिलेला आहे? सगळे उद्योग करून झाले पण फिरून पुन्हा है ना तोच उद्योग करतो आणि विचार करतोय त्यावेळेस नाही पण आता तर सुखी होईन, नसतं होत. है ना? ज्या उपाय आपण करतो आहोत इंद्रिय विषयाचे, है ना, भोग घेऊन सुखी होण्याचा उपाय, धन आदी प्राप्त करून सुखी होण्याचा उपाय, जो तो उपाय नाही नाही. त्याने केवळ एक काल्पनिक सुख, क्षणिक सुखाची एक कल्पना होते इंद्रिय विषय भोग भोगताना. पण सांगितलं परवा आकुलता आहे, आकुलता आहे. हे सुख जरी इंद्रिय विषय भोग भोगताना जे सुख झालं तर ते सुख भोगत नाही आपण. हे सुख संपू नये म्हणून आकुलित असतो. हे कायम राहावं. आपल्याला माहिती आहे की हे संपणार आहे, संपणार आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून तर अंतरंगामध्ये हे भाव राहतात की हे संपू नये. आणि ते संपू नये यासाठी मग आहे ना प्रयत्न करत राहतो. म्हणजेच आकुलित व्याकुलित राहतो. मग आपण पूजनामध्ये म्हणत नाही भोगों को अमृत फल जाना, विषयों में निश दिन मस्त रहा, उनके संग्रह में हे प्रभुवर मैं व्यस्त त्रस्त अभ्यस्त रहा, शुद्धात्म प्रभा जो अनुपम फल, मैं उसे खोजने आया हूँ. काय होकर निराश सब जग भर से, अब सीध शरण में मैं आया. असं सिद्ध पूजन मध्ये म्हटलं ना. काय म्हटलं, काय काय म्हटलं? धीरज. कशावरून सुरुवात झाली? कशावरून सुरुवात झाली? सुखी व्हायचंय तर सिद्धच व्हावं लागेल. हे नक्की करावं लागेल तर आपण मग त्या दिशेने कुठंतरी. पण हे कुठपर्यंत नक्की आहे? जोपर्यंत मंदिरात आहे, जोपर्यंत स्वाध्याय करतोय, जोपर्यंत एखादं आणि पर्व सण आहे, उत्सव आहे. झालं ना, निर्वाण दिवस झाला, उत्साह संपला ना, उत्सव झाला, संपलं. परत आपण आपल्या आहे ना रोजच्या पुन्हा ए रे माझ्या मागल्यासारखं कामावर लागलो. विसरलं का? विसरलं का? महावीरांना निर्वाण झालंय, मला पण निर्वाण पद प्राप्त करायचं. हे तर निर्वाण महोत्सव साजरा करण्यापाठीमागचं प्रयोजन आहे. त्यांना मोक्ष झालेच की. आता त्यांच्या मोक्षाचा उत्सव साजरा करून मला काय उपयोग? हे मला विचारात घेतलं पाहिजे ना. तुम्ही मोक्षाला गेला, चांगलं झालं. मी विचारलं पण काय असं आहे? हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी सगळेजण म्हणतात, है ना. मग हॅपी दिवाळी, मग काय हॅपी दिवाळी? मी एका मुलाला विचारलं. मग तो मुलगा म्हटला आज महावीर मोक्षाला गेले म्हणून हॅपी दिवाळी. खरोखर अशी हॅपी दिवाळी असते का? हॅपी दिवाळी आपण म्हणतो एकमेकाला. सगळेजण म्हणतात शुभ दीपावली, हॅपी दीपावली. व्हॉट इज दिस? म्हणजे वाय, का आपण हॅपी दिवाळी म्हणायचं? शुभ दीपावली म्हणण्यापाठीमागचा अभिप्राय काय असतो? भाव काय असतो? काय असतं? दिवाळी चांगली. दिवाळी चांगली म्हणजे काय? म्हणजे ऍक्च्युली त्या दिवसापासून वर्ष सुरू होत होतं पूर्वी.
म्हणून त्या ठिकाणी शुभ दीपावलीचा अर्थ ते वर्ष तुमचं चांगलं जावं हा त्याचा. हॅपी न्यू इयर जे आहे ते आता ते इंग्रजांच्या अपेक्षेने त्यांनी नंतर सुरू झालं, आफ्टर क्राइस्ट जे झालं ते त्यावेळेसपासून त्यांनी ते पण आपल्या अपेक्षेने आहे ना. सगळ्यात जुनी जी पद्धती सापडते ती वीर निर्वाणाचीच सापडते 2550 वर्षापासून. त्यावेळेसपासून त्या ठिकाणी ते वर्षाचा प्रारंभ कसा झाला आणि मग पूर्वी तेच वह्या त्याच दिवसात आहे ना. गव्हर्नमेंट पण तसंच होतं. आता ते हॅपी न्यू इयर पण संपलं, आता मार्च काढलंय आता. एप्रिल सॉरी. म्हणजे नेमकं काय म्हणजे ते त्याच्या पाठीमागचं एक अभिप्राय होता ते तर कळला नाही. मग शुभ दीपावलीचा अर्थ काय, का तुम्ही एकमेकाला हॅपी दीपावली म्हटलं. मग महावीर निर्वाणाला गेले, कोणी सांगितलं थोडंसं जर माहिती असेल ज्याला त्याला ते तर तो म्हणेल आहे ना. जैन आहे तर तो म्हणेल महावीर मोक्षाला गेले. इतर लोक काय म्हणतील, का त्यांनी हॅपी दिवाळी करते तर काय माहिती. बळीचं राज्य आहे म्हणून हॅपी दिवाळी. बळीचं राज्य असतं असं म्हणते त्या दिवसात म्हणून शुभ दीपावली. तसं तर हा जैनांचाच पर्व आहे. जर इतिहास काढला तर इतिहास साक्षी आहे की हा पर्व जैनांनीच त्या ठिकाणी तात्कालिक पर्व आहे, हा त्रैकालिक पर्व नाही आहे ना. महावीरांच्या मोक्षाच्या निमित्तात या पर्वाची सुरुवात झालेली, या सणाची सुरुवात झालेली आहे. असं साधं गणित. मग चर्चा काय आहे ना. मग इतर हळूहळू सगळेजण कुठून तरी ते प्रत्येक सण जैनाचा, प्रत्येक तीर्थ जैनाचं म्हणजे आपलं म्हणून करून तिथं ते त्यांचे धर्म चालवत आहेत. स्वतःचं काय नाहीच आहे दुसऱ्यांकडं. जो काही आहे तो जैनांनी सांगितलेल्या अनेकांतातलाच धर्म घेऊन कुठंतरी त्या धर्माची स्थापना इतर लोकांनी केली. ठीक आहे, चर्चा काय झाली मग. महावीर मोक्षाला गेले म्हणून तुम्ही हॅपी दिवाळी केली का, हा पुढचा एक साधा प्रश्न आहे. शुभ दीपावली तुम्ही जी साजरी केली, महावीरांना मोक्ष झालं, तोही एक आनंदाचा व्यवहार आणि क्षण आहे, नाही असं नाही. कारण महावीर कोण होते, आमचे आप्त होते. असं जी म्हणेल त्याला महावीर कोण होते हे कळलं म्हणायचं. माझे नातेवाईक होते. आप्तचा अर्थ नातेवाईक. ज्यांना महावीर आपले नातेवाईक वाटले आणि नातेवाईक जो कोणता एखादा पराक्रम करेल, उत्तम पराक्रम करेल, तर त्याच्याबद्दल बाकीच्या नातेवाईकांना आनंद झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी तर सर्वोत्कृष्ट पराक्रम केला त्या दिवशी, म्हणजे सर्वोत्कृष्ट पद प्राप्त केलं. मग का नाही म्हणून आनंद होणार आम्हाला सगळ्याला. पण तो आनंद त्यांच्या मोक्षाला जाण्याने, तसा तर आनंदाचा उत्सव मी साजरा करतोय का. म्हणजे त्यांना आता परत जन्म नाही, मरण नाही आहे ना, संसार पंचपरावर्तन नाहीत. तुम्ही कल्पना नाही करू शकत काय असतं ते. चार गतीतलं दुःख त्यांना नाही. जो त्या ठिकाणी त्याचं चिंतन वारंवार करेल त्याला समजेल की काय झालंय महावीरांना त्या दिवशी, का ते महावीरांचा तो उत्सव आनंदाचा पर्व आम्हाला वाटेल है ना. दुःख नाही आता त्याला. जसं एखाद्याला भयंकर रोग आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ना, गॅरंटी नव्हती म्हणजे वाचण्याची, आणि त्याच्यातून तो बरा होऊन पुन्हा माघारी घरी येतो, त्यावेळेस है ना किती आनंद घरामध्ये आपल्याला वाटतो. म्हणजे चान्सेस नव्हते, जगणारच नव्हता, पण आता जगलाय, आलाय, तर आपल्याला किती आनंद आहे. आपल्या जवळच आहे, आपला मुलगा आहे, आपले वडील आहेत, आपली आई आहे, जो कोणी आहे एक इष्ट एकदम है ना, त्याचं त्या ठिकाणी लाईफ प्रोलॉंग झालेलं आहे. प्रोलॉंग है ना, ते काय त्या ठिकाणी कायमसाठी नाही, पण तरी सुद्धा मला आनंद आहे. आणि महावीरांचं लाईफ तर अनंत काळासाठी आहे ना. ते आता अनंत काळासाठी पुन्हा आता मरणारच नाहीत. किती भारी काम झाले, तुमच्या लक्षात नाही. म्हणून कुंदकुंदाचार्यांनी प्रवचनसारमध्ये सांगितलं की ते कोणत्या पदाला प्राप्त झाले, असा उत्पाद झाला त्यांच्या मोक्षाचा, कधी नाश होणार नाही. आणि अशा संसाराचा नाश झाला, कधी उत्पाद होणार नाही त्या संसाराचा. त्यांच्या पर्यायामध्ये इट्स नॉट ए जोक, पण इट्स ए जोक फॉर अस आहे ना. जोक म्हणजे कळतं का, टाइमपास. ठीक आहे, झालाय, संपला ना, टाइमपास झाला ना आपला 2-3 दिवस दिवाळीचा, वेळ घालवला आपण तेवढाच.
गंभीरता किती आपल्याला त्या निर्वाणाची भासी झाली, निर्वाण झालंय, निर्वाण झालंय. ठीक आहे ना, तसाही उत्साह आणा ना, कुठं काय बिघडतंय. ते तुमचे वाटून आपण व्यवहारामध्ये आपली, आपण काल मॅच जिंकली तर किती फटाकडे उडवले लोक है ना. आता त्यांचा काय, तिथे खेळणाऱ्या त्यांचा काही आपला संबंध नाही. फक्त आपण भारतात आहोत, भारतीय आपण मानतो स्वतःला, आणि आपल्या भारताची टीम जिंकली आणि म्हणून आपल्याला आनंद झाला. काय झालं, संबंध काय त्यांचा कुठं नाही आहे. ज्यांना आपण व्यवहारामध्ये आपलं मानलेलं असतं तिथं सहजच आपल्याला त्यांच्याप्रती त्यांनी जे काही चांगलं काम करतील आनंद बहुमान आल्याशिवाय राहत नाही. मग माझे महावीर, आज माझा धर्म जैन धर्म, आणि त्याचे त्या ठिकाणी तीर्थशासन नायक महावीर वर्तमान तीर्थशासन नायक म्हणून नमस्कार केला कुंद आचार्यांनी. तिथम धम्मस्य कत्तारम म्हणून धर्मतीर्थाचे कर्ता महावीर स्वामी, त्यांना मी नमस्कार करतो. आणि ते तीर्थाचे करता म्हणजे आज आपल्याला जर हा धर्म ते ठेवून गेले नसते तर आपली काय हालत असते तुम्हाला माहित नाही. हे बाहेर कुत्री मांजर आहेत बघा, आणि इतर जीवांची जी हाल आहेत ते हाल माझे पण असते. म्हणून 6व्या काळामध्ये जेव्हा धर्म नसेल त्यावेळेस काय हाल असणार आहेत जीवांचे. मनुष्यांतील यांच्यामध्ये काय फरक राहिलेला असेल. आज जो काही थोडाफार फरक राहिलाय तो महावीरांच्या तीर्थशासनामुळे राहिलेला आहे. म्हटलं ना, जैन धर्म आहे जोपर्यंत इथं या भूतलावर तोपर्यंतच जी काही सुख शांती आहे ती असणार आहे. ज्या दिवशी जैन धर्म संपेल, जैन तत्वाचं आचरण संपेल, त्या दिवशी त्या ठिकाणी इथं सुख नावाला बघायला मिळणार नाही, शांती म्हणून असणार नाही. म्हणून जैन धर्म संपतो त्या दिवशी 6वा काळ चालू होतो, आणि त्या काळाचं नाव आहे दुःखमा. दुःखमा ओनली दुःख, तिथं दुःख, सुख म्हणून हा विषयच नाही. नरकात आणि तिर्यंच गतीत आणि त्या मनुष्य गतीमध्ये तसं काय अंतर राहिलेलं नाही 6व्या काळामध्ये. आणि हे तुम्हाला कळणार नाही. मी हे जरी सांगितले, शास्त्रातले शब्द ऐकतो आपण, शब्दातून वस्तूपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रयत्न केला पाहिजे तो प्रयत्न आपल्याद्वारे आपण जर चिंतन मनन करू, तद्रूप परिणत होण्यासाठी आपण कुठंतरी विचार करू, ध्यान करू, तर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरून आपल्याला त्याचं आनंद आणि जे दुःख आहे संसाराचं ते भासित होईल. आणि मग दुःखापासून दूर राहू आणि आपल्या आत्म्याजवळ राहण्याचा निरंतर पुरुषार्थ असेल. कुठं जरी गेलो तरी श्रद्धा हीच असेल. काय तुम्ही आला इथं पण श्रद्धा बरोबर आहे ना तुमच्या तुम्ही साताऱ्याचे बरोबर, साताऱ्याचे ना, कुठले मग चोपडा, हां सॉरी चोपड्याची, तुम्ही जळगाव, हां चोपडा आणि जळगाव बरोबर. मग श्रद्धा काय बरोबर सांगितलं ना, तुम्ही कुठले आहेत. तुम्ही मी साताऱ्याचं म्हटलं तर मी साताऱ्याचं नाही, काय हो मला साताऱ्याला नाही लागलं. आणि आत्ता तर मोदींनी सांगितलं G20 मध्ये वसुधैव कुटुंबकम, बरं सातारा सुद्धा माझंच असं म्हटलं तर चाललं नसतं. पण आता काय, सगळी सृष्टी माझी, विकल्पाच्या भूमिकेमध्ये सगळं माझं, कोणी वेगळं नाही, वेगळं नाहीच. आणि एक सामान्य प्रेमानं सगळ्यांना आपलं, ठीक आहे. व्यवहाराने तुम्ही जिथले आहात, पण श्रद्धान हेच आहे की हे माझं गाव नाही है ना, हे माझं घर नाही. मी आलोय म्हणजे है ना, इथं एक पाहुणा म्हणून आलेलो आहे, पण ही भावना इथं नाही आहे. या शरीरात आल्यानंतर, या पर्यायात आल्यानंतर अडचणी. चर्चा कशासाठी चालली होती? शुभ दीपावली. मग शुभ म्हणून काय झालं, काय शुभ तर भाव व्हायला पाहिजेत का नको? शुभ म्हणजे परिणामाची विशुद्धी तर व्हायला पाहिजे का नको, है ना. पण व्यवहाराने सहज सगळेजण चांगलं 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 म्हणतात, आणि म्हणून सहज सगळ्याचे परिणाम शुभ झालेले पण असतात. म्हणजे ही सायकोलॉजी पण आहे. दिवाळीच्या वेळेस सगळेजण शुभ 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 म्हणत असतात. प्रत्येक जण त्या दिवशी म्हणतंय, कोणाशी कोणी काही चुकलं तरी माफ करतंय, क्षमा करतंय. जाऊ दे, सण आहे, कशाला राग करायचा आहे. सण आहे म्हणून आपोआपच त्या ठिकाणी आपण सगळेजण एकमेकाला सांभाळून घेत असतो, ऍडजस्ट करत असतो. काही घडू दे, कोणाकडून कसलीही चूक, ऍडजस्टमेंट असतं ना. का तर बाहेरनं फक्त आपल्याला सांगितलं गेलंय की हे सण आहे,
आणि सणासुदीचं त्या ठिकाणी भांडण गोंधळ असलं असलं काय नको. आणि सणासुदीला लोक आजारी पण कमी पडतात. मग बघा, सहज गणित आहे. परिणाम चांगले राहिले तर आजार पण दूर जातोय. म्हणजे आजारपणाचं कारण परिणामाची अशुद्धी आहे. हे सगळं इक्वेशन लागतंय, पण आपण ते लावायला. मग रोज जर आपण चांगलेच भाव ठेवले तर आपण कधीच आजारी पडणार नाही, आहे ना. डॉक्टरांचे हॉस्पिटल चालणारच नाहीत, असं होईल. डॉक्टरांना चिंता नाही. म्हणून महावीरांना मोक्ष मिळालं, चर्चा ही झाली, त्याचा एक आनंद आहे. जर तुम्ही त्यांना आपलं मानून कुठंतरी जोडून जर तो आनंद उत्सव साजरा केला तर. पण दुसऱ्या अपेक्षेने पाहिलं तर त्यांना मोक्ष मिळालं, मग तुला काय, तुला काय झालं. ते झाले त्या ठिकाणी मोक्षाला प्राप्त झाले. ते त्या ठिकाणी जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटले. मग तुझं काय. आपण आपल्या संबंधी काय विचार केला त्या दिवशी. मग त्यांना त्या दिवाळी पर्व साजरा करण्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना मिळालेलं आहे. तुम्ही साजरा केला दिवाळी पर्व म्हणून ते आनंदी झाले असं थोडंच आहे. ते आनंदी झाले म्हणून तुम्ही साजरा करतायत. तुम्ही आनंदी साजरा करताय म्हणून ते आनंदी होत आहेत असं नाही. व्यवहारात असं होतं. हॅपी बर्थडे साजरा केला तर तुम्ही आनंद होता. तुम्ही आनंदी आहात म्हणून हॅपी बर्थडे होतो का तुमचा. ही उलटा असं चाललेलं. भगवान आनंदी झाले तर महावीरांचा जीव परिपूर्ण आनंदी झाला म्हणून आपण तो उत्सव साजरा केला. आणि इथं सगळा जो काही उत्सव साजरा केला जातो तो उलट्या पद्धतीने साजरा केला जातो. लग्नाचा उत्सव साजरा केला म्हणून ते आनंदी होते लोक. म्हणजे सगळी उलटी रीत आहे संसाराची, असं होतंय. मग महावीरांना निर्वाण पद प्राप्त झालं, अविनाशी पद प्राप्त झालं, ध्रुव पद प्राप्त झालं असं सांगतात ना. अचल पदाची प्राप्ती झाली, अनुपम पदाची प्राप्ती झाली असं लिहिलं त्यांनी. त्या सिद्धांना नमस्कार. कसे आहेत ते सिद्ध, ज्यांनी ध्रुव अचल अनुपम गती प्राप्त केलेली आहे ना. ध्रुव अचल अनुपम गती व्यवहाराने त्या ठिकाणी सिद्ध गती. निश्चयाने ध्रुव अचल अनुपम गतीचा अर्थ ज्ञान होतो. ध्रुव अचल अनुपम ज्ञानाला त्यांनी प्राप्त केलेल्या, कारण गत्यार्थक धातू सगळे ज्ञानार्थक आहेत. म्हणजे गतीचा अर्थ ज्ञान स्वभाव आहे ना. आम्हा सांगते ती त्या जीवाने ध्रुव अचल अनुपम ज्ञान स्वभावाला प्राप्त केलेला आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्या गतीला व्यवहाराने प्राप्त झाली. ती गती व्यवहाराने आनंद रूप आहे निश्चयाने. तर ध्रुव अचल अनुपम स्वभाव जो ज्ञान स्वभाव आहे तोच त्या ठिकाणी आनंदाचा सागर आहे. त्याच्या आश्रयाने त्यांनी ते फळ प्राप्त केलं. कोणतं. सिद्ध पद प्राप्त केलं. असे ते सिद्ध ध्रुव गतीला प्राप्त अचल. पुन्हा तिथून त्या ठिकाणी आता माघारी येणार नाहीत. किती सुंदर पद आहे, अविनाशी पद आहे. ते कुणाला प्राप्त झालं. महावीरांना प्राप्त झालं. मग मला काय, मला ते पद नाही म्हटल्यानंतर मग आम्हाला नको का ते पद अविनाशी. हे पद विनाशिक आहे का अविनाशी आहे. जे वर्तमानामध्ये आपण आहोत त्या पदामध्ये अपद आहे आचार्य म्हणते. म्हणून आपण ते कलश पाहिलं नाही यातला. आसंसारात प्रतिपदममी रागिनो नित्य मत्तः सुप्ता यस्मिन् पदम पदम त्वं विबुद्ध धुमंधाहा. हे आंधळ्या. म्हणून एकदा पाहिलं ना हे कलश. हे आंधळ्या म्हणते त्याला. हे अंधा. तू समजून घे, तू जाणून घे म्हटले ना. आसंसारात या अनादी काळापासून चालत आलेला हा जो संसार, त्यामध्ये तू जे पद धारण करतो ते पद नाही नाही असं. पदम पदम पदम. सुप्ता यस्मिन म्हणते ज्या पदामध्ये तू, म्हणजे जणू काय तेच पद माझं आहे. जसा दारू पिऊन पडलेला मनुष्य. ते पद चांगलं आहे का. सुप्ता यस्मिन रागिनो नित्यमत्तः.
मजा येत नाही. पण काय सांगू का, हे बोलताना मजा येत नाही. कारण काय, त्याची आपण अनुभूती घेण्यासाठी असं डोळे बंद करून काय म्हणते अपद आहे. मग हे जे वर्तमानामध्ये पर्यायामध्ये आहे ना हा संसार, अजून काय आपण संसारातून मुक्त झालोय का? आहे ना शरीर मला. आणि मी किती हीन अवस्थेमध्ये बघितलं. मुनींशी तुलना केली 13व्या 12व्या 10व्या आणि 9 8 7 6 5 गुणस्थान, या गुणस्थानाच्या तुलनेत आपण आपली तुलना केली तर मी कुठल्या पदात आहे? हीच पद म्हटली 4थ्यापासून पुढची पद. मग आपलं पद कोणतं आहे? निम्न पद. जर माझं 4थंही प्रगट झालं नाही, मिथ्यात्व जर पदामध्ये असू, आपण विपरीत मान्यतेमध्ये असू, शरीर माझं देहात्मबुद्धी असेल, तर मग ते तर किती हीन पद म्हणावं लागेल. आणि त्या पदामध्ये आपण कसंही सांगितलं तरी आपल्याला हे पद अपद वाटत नाही. दारू पिऊन गटरीत पडलेल्या मनुष्यप्रमाणे मी मला पाहत नाही, असं मला त्याची भावभासनाच होत नाही. अरे हे किती घाणेरड्या पदात मी थांबलोय. दुसऱ्याला बघितलं तर आपल्याला ते डुक्कर घाणीत तिथं लोळत असलं तर आपल्याला घाण वाटतंय. दारू पिऊन पडलेला मनुष्य जर असेल तर आपल्याला ते चांगलं वाटत नाही, असं सांगते तिथे. मग काय पुढं प्रेरणा कशी दिली त्यांनी? काय काढले ना, काय दिलं पुढं? मग 2 ओळी झाल्यानंतर पुढची ओळ काय? ते पदमिदमिदम यत्र चैतन्य धातू शुद्ध शुद्ध स्वरस भरत स्थायी भावत्वमेत. सांगितलं, दोन्ही दाखवले तिथं. हे अपद आहे, हे पद आहे. पद अपद तुलना समोर ठेवले दोन्ही. म्हणून रोज मंदिरात जायचंय, पद अपद बघायला जायचंय ना. ते पद आहे, हे अपद आहे. ही तुलना जर झाली नाही तर अपदाचा त्याग करून पदाच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ का करणार आपण? नुसतंच ते पद ते पद ते पद. अरे हे अपद आहे ना, हे अपद आहे, आपद आहे. तर ती त्या अपदाची आपदा दूर करण्यासाठी ते पदाचं दर्शन आहे. पण मला ही आपदा भासित होत नाही. आपदा नाही कारण आहे ना, अपद वाटत नाही म्हणून आपदा वाटत नाही, आपत्ती वाटतच नाही मला. हे पद म्हणजे सुप्त आहे. मोहाची निद्रा, मोहाची मदिरा, मोहांध, वेगवेगळ्या प्रकारे त्या मोहाला विशेषणं दिलेली आहेत का नाही? अंध, दारू आहे ना, निद्रा, चांगल्या गोष्टी नाहीत ह्या अवस्था चांगल्या नसतात. त्या अवस्थेमध्ये काहीच भान नसतं, चांगलं वाईट कळत नसतं. असा तो मोह, असं सांगते ते अपद आहे. आणि त्या अपदामध्ये मस्त मस्त दर्शन करून अपद पद याचं ज्ञान करून मग आपल्याला तो विचार यायला. म्हणून निर्वाण महोत्सव आहे. ते पद आहे, हे अपद आहे. महावीरांनी पद प्राप्त केलेलं आहे ना. ते पदमिदमिदम यत्र चैतन्य धातू. काय धीरज मालक, बरं आहे का? काय बरं आहे का झोप यायला लागली? नाही. यत्र चैतन्य धातू, जेथे चैतन्य धातू आहे तेच पद आहे म्हणते. समजते का तुम्हाला? समजते? ते दुसरीकडे नाही ना, इथंच आहे. इथं हा मी ध्रुव शुद्ध आत्मा, तोच चैतन्य धातू, तेच त्या ठिकाणी पदम पदम पुन्हा पुन्हा रिपीट केलेला आहे. दोनदा वापरले, एक शब्द दोनदा आहे ना. रिपीट करतो ना एखादी गोष्ट, आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची असेल, कुणाला सांग ते आठवणीत राहावी म्हणून पुन्हा पुन्हा ते रिपिटेशन झालं. ते हेच असं म्हणते. दोनदा म्हणते हेच आहे असं म्हणते. हेच पद आहे तुझं, जिथं चैतन्य धातू आहे. शुद्ध 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 आहे, शुद्ध आहे. स्वरस भर
आपल्या आपल्या चैतन्य रसाने भरलेला, ज्ञान रसाने भरलेला स्थायी भाव, ध्रुव भाव, ते पद महावीरांना प्राप्त झालं. मग तो उत्सव त्यांना पद प्राप्त झालं. माझं काय? हा प्रश्न ज्या दिवशी पडेल त्या दिवशी आपण महावीर होणार. पण माझं काय हा ज्यांना प्रश्न झाला नाही, तर मग त्या महावीरांचा निर्वाण महोत्सव काय? आणि अनादी काळापासून असे अनेक तीर्थंकरांचे है ना निर्वाण महोत्सव आपण साजरे केले नाहीत. एक तीर्थंकराचा केलाय का या वर्तमान जीवनामध्ये? असे अनंत काळ माग गेला जिथं आपण अनंत तीर्थंकरांची असे निर्वाण कल्याण साजरे केलेले आहेत अतिउत्साहानं. स्वर्गातले देव होऊन काय आणि मनुष्य होऊन काय, त्यांच्या तीर्थशासनात राहत असताना काय, कितीतरी तीर्थंकरांचे आपण हे निर्वाण महोत्सव साजरे केले. मग मला काय झालं? माझं का नाही झालं? त्या निर्वाण महोत्सवामध्ये काय कमतरता राहिली की जेणेकरून माझं निर्वाण नाही झालं? माझं निर्वाण होण्यासाठी निर्वाण महोत्सव. पण तसं होत नाही ना. आपण काय केलं? पाडव्याला काय केलं? थांबा पाडव्याला काय केलं आपण? कोणाचं? नाही ना, पूजन केलं, स्वाध्याय केला. त्या दिवशी कोण म्हटलं किंवा अरे पूजनचा अर्थ तिथं त्या ठिकाणी जे अष्टद्रव्य आहेत त्या अष्टद्रव्याने त्या जिनवानीची पूजन, एवढंच. कोणी एक जण, मी म्हणत होतो, मला वाटत होतं माझ्या इथपर्यंत आलतं, म्हटलं अरे ही पूजन आहे का खरं? म्हणजे सरस्वतीचं पूजन अष्टद्रव्याने चांगलं केलं आणि झालं, सगळं पूजन झाले की सगळे आपल्या आपल्या वाटेल झाले की पूजा झाली. पूजा वास्तविक पाहता कोणती होती का? कोणती झाली असती? म्हणजे जर त्या दिवशी स्वाध्याय केला गेला असता तर ते पूजन झालं असतं, पण लवकर संपलं, बरं झालं. कारण आदल्या दिवशी 4 तास बसला होता तुम्ही. आणि आता आहे ना, मला म्हटले पण एक जण, फार शांततेने पूजन घेतलं तुम्ही आणि लवकर एकदम आनंद होता. असं बरं वाटलं जरा. कारण 8ला सुरू झालं बहुधा आणि 8:15ला सुरू झालं. 8:15 म्हणजे मंदिरातल्या 9:30 5ला संपलं. हा अतिंद्रियान कोण म्हणलं नाही की पूजा केली? कारण पूजन 2दा केलं जातं जिनवानीचं. तसं तर केव्हा केलं जातं माहिती तुम्हाला? जेव्हा एखादा आपण ग्रंथ प्रारंभ करतो स्वाध्यायासाठी, त्या दिवशी पूजन केलं जातं. आणि तो ग्रंथ वाचून पूर्ण झालेला असतो त्या दिवशी एक पूजन केलं जातं त्या ग्रंथाचं. न का त्या पाडव्या दिवशी तुम्ही कोणत्या ग्रंथाच्या पूजन म्हणजे ग्रंथाच्या अध्ययनाला सुरुवात केली का कोणता ग्रंथ तुमचा पूर्ण झाला? काहीच झालं नाही, फक्त पूजा झाली. कुणाची? सरस्वती देवीची. आणि काय त्याच्यात सांगितलं? काय सांगितलं जयमालेमध्ये? धीरज होता तुम्ही? जयमालेमध्ये काय सांगितलं माहिती? काय संबंध नाही ना. पूजा आहे, ती पूजा आहे. पूजेचा अर्थ गाणं आहे ना. गाणं म्हणतोय मी, भजन म्हणत नाही, पूजन म्हणत नाही त्याला, गाणं, जयमाला म्हणत नाही त्याला. कारण गाण्याचा अर्थ कधी आत्ता वर्तमानातले हिंदी गाणी तर काहीच कळत नाही. आणि त्याला काय अर्थ तर असतो नाही. पाणी 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 एवढंच. त्याच्यामध्ये काय आता पाणी तहान लागली का काय झालं मग काय त्या गाण्याला काय अर्थ का काय? आणि पूर्वी आपण लहान असताना गाण्याचे अर्थ कळत नव्हते त्यावेळेस गाणं म्हणजे बोर कार्यक्रम असायचा. प्राय करून ते गाणं पुढं ढकलायचं आहे ना. सिनेमातलं जे गाणं असेल मध्ये आलेलं त्या प्रकरणामध्ये ते पुढं ढकललं जायचं. काय नाही गाण्यात काय आहे? गाण्यातल्या शब्दाचा अर्थ. जसं प्राय अजून सुद्धा कवितातला अर्थ किती कळतो? हा असं लिहिलं गद्य रूपाने त्यावेळेस काहीतरी कळतं तर, पण पद्य रूपाने लिहिल्यानंतर कविता किती कळते? कवितेतला भाव किती कळत असतो आपल्याला? काय शब्द सांगतेत, कशाला कवीने कवितेची रचना केली, किती कळलं?
काय नसतं, कविता कविताच असते, त्याच्यातल्या त्या शब्द त्या कवीने किती आहे ना मोठा भाव त्या थोडक्या शब्दामध्ये रचलेला असतो, असं होतं. जयमाला झाली, काय माहिती नाही, कोणाला सांगता येईल काय काय होतं जयमालेमध्ये? गिरीश तर नव्हताच, पण पूजन तर केलं असेल का नव्हतं? हा, का नाही केलं? पाडव्याला काय केलं? पाडव्याला रे आहे ना, वीर शासन जयंती आपलं हे निर्वाणाच्या दिवशी दिवाळीचं सगळ्यांनी पूजन केलं, आम्ही पण केलं. प्रतिपदेला काय केलं हे विचारलं. होय, जिनवानी पूजन नाही केले का? सरस्वती माहितीच नसेल तुम्हाला सरस्वती पूजा करायची म्हणून, कारण वह्याची पूजा करता करता सरस्वतीची विसरून गेलो होतो, आणि आता वह्याची सोडली तर सरस्वतीची पण सोडून दिली. असं नसतं करायचं गिरीश, आहे ना. व्यवहार निश्चय दोन्ही साधायचे असते, आहे ना. वह्याची पूजा सोडली म्हणजे जिनवानीची सोडायची का? पण काय नाही, आता काय जिनवानी शास्त्र म्हटलेच की त्याच्यात, असं म्हणू आपण परत, शास्त्र म्हटली की आम्ही पूजा स्पेशल स्पेशल असतात कार्यक्रम. आचार्य कुंदकुंदांनी नमस्कार करताना प्रवचन सार मध्ये समगम समगम पत्तेगम पत्तेगम पण म्हटलंय, सगळ्याला पण केला आणि एकेकाला पण केला, म्हणून वेगळं वेगळं केलं तर चालत. असू दे, चर्चा ती नाही. कोणाला काय आठवतंय का जयमालेमध्ये काय आलतं ते? करेक्ट, छान, उत्तम, म्हणजे तुमचं लक्ष. म्हणजे 11 अंगामध्ये आहे ना, पहिल्यांदा त्याने 11 अंग कोणती, आणि त्या 11 अंगामध्ये आलेले किती पद, म्हणजे आहे ना ती जी रचना आहे ती किती मोठी आहेत, किती आहे ना त्याच्यामध्ये ते पद आहेत, ही चर्चा त्याच्यामध्ये आली. आणि मग परत 12व्या अंगाची चर्चा केली, आहे का. आणि शेवटी काय म्हटले? जावानी के ज्ञान ते जय, ध्यानत जय ग जग जयवंत, असं काय आहे ना, ध्यानत ध्यानत जग जयवंत, असं म्हटलंय तिथं. जिनवानीच्या अध्ययनाने लोकालोकाचं अज्ञान दूर होतं, आणि अज्ञान दूर झालं होणं म्हणजेच दुःख दूर होणं, कारण अज्ञान इज इक्वल टू दुःख, ज्ञान इज इक्वल टू सुख, असं प्रवचन सार मध्ये सांगितलंय कुंदकुंदात. म्हणजे अविनाव भाव आहे. सुखासाठी आम्ही जो प्रयत्न करतो ती मूढता आहे, ज्ञानासाठी जो पुरुषार्थ आहे तोच सुखाचं त्या ठिकाणी फळ त्याच्याबरोबर अविनाभावी आहे. ज्ञानाबरोबर सुख फ्री पाहिजे तर, असं म्हणा वर्तमान भाषेत, आहे ना. फ्रीचा जमाना आहे ना, काय एकावर एक साडी फ्री, किती ऑफर्स होते दिवाळीला, ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळे त्या ठिकाणी दुकानात सगळीकडे ऑफर होते. ज्ञानाबरोबर सुख फ्री, अशा टाईपमध्ये ते ज्ञान आणि सुख, म्हणून सुखासाठी प्रयत्न करणारे मूढ आहेत. ज्ञानासाठी जे पुरुषार्थ करतील त्यांना सुख आहे ना आहेच. म्हणून लोकालोकाचं प्रकाशन, म्हणून जिनवानीचं आपण ज्या पद्धतीनं पूजन केलं, पण ते पूजन त्या ठिकाणी पूजन झालं का, हा माझा प्रश्न राहिला. हे पूजन केव्हा होईल? तुमचा 200 अध्याय तुम्ही बसून केला असता कदाचित, आणि त्याच्यात सांगितलेल्या विषयाचं चिंतन केलं असतं, आणि मग ध्यान प्रत्यक्ष त्याची अनुभूती केली, त्यावेळेस त्या ठिकाणी ती सरस्वती पूजा पूर्ण झाली. कारण सरस्वती म्हणजे भेद ज्ञानाचं प्रतीक आहे, ती सगळं ज्ञानाची प्रतीक आहे सरस्वती देवी. म्हणजे 4 अनुयोग, हंस वगैरे सगळं, माळा आहे, पुस्तक आहे हातामध्ये, सगळं हे सगळं एक प्रतीक आहे ना ते. म्हणून कुंदकुंद आचार्यांनी प्रवचन सारामध्ये लिहिलं, आगम चेष्टा तदो जेठा. जो आगमामध्ये चेष्टा करतो, प्रवृत्ती करतो, तोच त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं, तोच मोक्ष मार्ग आहे म्हणून सांगितलं. चरणानुयोग सूचक सुलकी. स्वाध्यायातून आपलं ज्ञान आणि चिंतन वाढवत राहणे, याच्यासारखा सुपर कल्याणाचा दुसरा मार्ग नाही, असं समंत उदराचार्यांनी सांगितलं. सुविचार, स्वाध्याय करा. आणि स्वाध्यायाचा अर्थ म्हणून निश्चयाने आम्हाने आपल्याला सांगितले, स्वचं अध्ययन करायचं आहे. निज ध्रुव शुद्धात्म्याचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित अनुभव करा, म्हणजे ध्यान करा. स्वतःला जाणा, स्वतःला जाणल्याशिवाय आणि पर काय आहे समजणार नाही. नियम हा आहे,
स्वला जो जाणेल तोच पराला जाणू शकतो, त्याला पराचं ज्ञान होऊ शकेल. ज्याला स्वची अनुभूती नाही त्याला पराची अनुभूती नाही. किती म्हटला शरीर पर आहे समजणार नाही, त्याला ध्यानच करावं लागेल. मी जीव आहे, चेतनमय जीवाची अनुभूती येते तर जड शरीराची प्रतीती पण होते की हो हे जड आहे. त्याचा आजीवपणा भासित होतो. आजीवपणा समजायला पाहिजे. आजीव तर समजते पण आजीवपणा समजत नाही पुद्गल द्रव्यात. आणि तो समजला नाही तर मग मग म्हणलं ते समजणार नाही तर त्याला सम्यक दर्शन होणार नाही. जीव अजीव दोन्ही समजत नाही त्याला सम्यक दर्शन होत नाही. चल पाहिलं. कशासाठी चर्चा चालली? निर्वाण महोत्सव साजरा कसा केला जातो? जसं जिनवानीचं पूजन केलं तसं. त्याचा अर्थ आपण स्वाध्याय करायला पाहिजे असं भाषित झालं नाही. तीच खरी पूजा आहे. पुस्तक आहे तर त्याचा अर्थ काय? पूजेचा अर्थ काय? जसं व्यवहारामध्ये बघतो काय, मोठ्यांच्या पाया पडणं म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी विनय आहे का? त्यांनी सांगितलं ते करणं त्याचं नाव आहे त्यांची पूजा. प्राय सगळेजण दिवाळीला एकमेकाच्या पाया पडली आहे ना, पण ऐकतंय का कोण? सांगा. मोठ्यांचं कोण ऐकतं मला सांग. पाया तर मात्र सगळे बारकी अगदी हौशेनं पडले समजा, पण पाया पडण्यापाठीमागचा उद्देश काय होता? मी का पाया पडतो? ते माझ्यासाठी आदर्श आहे, मोठे आहेतचा अर्थ. त्यांचा विनयचा अर्थ ते सांगतात तद्रूप परिणती मी केली पाहिजे, त्यातच माझं हित आहे, कल्याण आहे. त्यासाठी त्यांना नमस्कार करतो आपण. पण नुसतं पाया पडण्याची त्या ठिकाणी क्रिया झाली तिथं बाबा मी तुमची आज्ञा शिरोधारी असं पाहिल्यासारखं राहिले का? सांगा. तुम्ही तुमच्या दादाबाईंचा विनय किती करत होता आणि तुमची मुलं तुमचा किती विनय करतात? काय जळगावचे पाहुणेच आहेत ना, पाहुणे म्हणायचं जळगावचे. आणि तुम्ही चोपड्याचे आहेत काय? बर, मी आलतोय चोपड्याला. बरं, नंतर गप्पा मारू. हा, तर काय सांगाल? विनय तुम्हाला मुलं आहेत ना? करत हाय होय म्हणते ते. मला मुले आहेत. तुम्हाला कशी असतील मुलं? तुम्ही जीव आहे का अजीव आहे? म्हणजे शरीराची मुलं असतात असं आचार्याने सांगितलं. असू द्या, व्यवहार भाषा आहे ती. तर तुमचा विनय किती करतात? जेवढा तुम्ही तुमच्या दादाबाईचा करतात तेवढाच तुमची मुलं तुमचे विनय करतात काय? देवा शपथ सांगायचं शास्त्रासमोर. तिथं आलीत काय ती? नाही का? मग तरी घाबरताय तुम्ही का? खरोखर करतेत? बर, चांगलं आहे. म्हणजे रोज स्वाध्याय करतायत, पूजन अर्चन करतायत, व्रत संयम नियम पाळतायत. म्हणजे विनय, बाकी काय नाही. वडिलांनी हे सांगायचं असतं. नाही तर विनयचा अर्थ काय? दुकानात बस. हो, दुकानात रोज बसतो म्हणजे त्याचं नाव विनय नाही. असं आहे. विनयचा अर्थ जे माता पिता त्याला धर्माचे संस्कार करतात आणि त्या संस्काराने तो परिणत होतो तर तो त्या ठिकाणी तो विनय झाला खरं. पण बघतो आपण पिढी दर पिढी फरक पडत चाललेला. आता आई वडील मुलांचा विनय करतात हे तुमच्या माझ्या बोलण्यातनं लक्षात आले आहे ना. म्हणजे असं सांगावं लागणार नाही की माझी मुलं विनय करतात. तुम्ही बघा, भेटल्यानंतर मी बघतोच कसं आहे ते, आहे ना. सांगायचं तात्पर्य हे काय? स्वप्नील भाई, तुम्ही अक्षतचा विनय करताय का अक्षत तुमचा विनय करते? नीट सांगा. कोण कोणाचा विनय करतंय? म्हणजे मला इथं दिसतानंतर असंच दिसतं. काय धीरज? आजकालचे माता पिता इतके, आता एकच मुलगा, तुम्हाला किती आहेत? 2 आहेत ना, मग बरं आहे. पण एक मुलगा एक मुलगी असली तरी एकच आहे म्हटल्यानंतर त्याच्या प्रती सर्वस्व समर्पित असल्यामुळं आहे ना त्याचा विनय. हे घड्याळ 10 मिनिटं माग आहे, पुढं आहे, सॉरी. म्हणजे ह्या घड्याळानुसार तसं किती वाजले त्याचं सांगा मला.
होय, मग 5 मिनिटं नाही पुढे का 5 मिनिटं जाईल? 5 मिनिटच पुढे. ठीक आहे, 3 मिनिटं अजून घ्यायचंय ना. 9:30ला सोडायचं ठरलं. 8:30 ते 9:30 माझा नियम आहे. तर चर्चा काय चालली? जिनवान नाही, महावीरांच्या प्रती विनय. म्हणजे मला त्या दिवशी निर्वाण पदाची प्राप्ती करण्याची भावना जर उत्पन्न झाली तर माझा तो निर्वाण महोत्सव झाला साजरा. आणि माझ्या मनात जर कुठंही स्पर्शच झाला नाही महावीरांसारखं मला मोक्ष पाहिजे, तरी आपण सकाळी ध्यान ठेवतो. पण ध्यानाला किती लोक पोचतात? ध्यान आहे का? मग ध्यान होऊ द्या, 12 भावना होऊ द्या, आणि मग पूजेला पोचू, असं होतं. ते इथं सिस्टीम आहे. सकाळी 5:30ला ध्यानाला येतात सगळे. 5:30 ते 6:15 ध्यान करतात. 6:15 ते 7 पर्यंत 12 भावना म्हणतात, आणि 7 नंतर मग अभिषेक आणि पूजन करतात, आणि मग सगळेजण जेवायला खायला जातात. अशी एक सिस्टीम. ध्यान पहिल्यांदा ध्यान, कारण महावीरांना मोक्ष ध्यान करून मिळालं. भेद ज्ञानाशिवाय, ध्यानाशिवाय भेद ज्ञान नाही. म्हणून ध्यानाचे प्रयोग महत्वाचे. तो प्रयोग आहे, आणि प्रयोगाशिवाय फळाची प्राप्ती नाही. चर्चा, वार्ता, संयम, नियम, व्रत ते नाही आहे ना. मूळ आहे ध्यान. ध्यान म्हणजे भेद ज्ञान. हा मी जीव आणि हे सगळे माझ्यापासून भिन्न. हा मी शुद्ध सिद्ध समान आत्मा आणि हे सगळं माझ्यापासून भिन्न. ही प्रतीती. ही प्रतीतीच त्या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये महावीर बनवणार आहे. काय धीरज, महावीर बनायची भावना झाली तुला? निर्वाणाची. खोटं बोलला तर पाप लागतं. पाप लागते, चेष्टा नाही करत. म्हणजे आतून नुसतं असं तुम्ही म्हणू शकाल मी पूजा केली, मी ध्यान केलं म्हणून मला, पण असं खरोखर वाटलं की नाही खरंच मला महावीर, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागला असता. खरं तर एकांतात वेळ द्यावा लागला असता. तुम्ही समूहात आल्यामुळं आहे ना, आणि त्याच एक कुठल्या वेगळ्या ह्याच्यात विचारात महावीरांचा निर्वाण महोत्सव आहे याच्या कुठल्या तरी धूनमध्ये होता. पण तुम्ही थांबला नाही. तुम्ही त्या दिवशी थांबला नाही की बाबा काय झालंय महावीरांना आणि मला काय व्हायचं. थांबला असता तर ती कुठंतरी प्रतीती आली असती. पण मी पाहिलं कोणच थांबलेलं नाही. फक्त एक मानसिक समाधान. मी ध्यान केलं म्हणजे मग मी तेच केलं, महावीर होण्यासाठीच ध्यान केलं आहे ना. फिलिंग वेगळी आहे ती. मला महावीरांसारखं बनायचंय, त्या फिलिंग पूर्वक मग तुम्ही बसा ध्यानाला, बघा काय होतंय चमत्कार. जिन दर्शन निज दर्शनाचं कारण झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा चिंतन करा. ओम नमः. भो प्रभो मी मन वचन काय कृतकरिता नमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्याद्वारे माझ्याकडून या भवात कुरुभवात खऱ्या देश शास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा स्वाध्याय करीत असताना घडलेले या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहू. या सर्व दोषाविषयी मी अंतर्मुख व्हा. शरीरापासून भिन्न आपल्या ज्ञानमय जीवाचे अस्तित्व जाण. मी म्हणजे ज्ञानमय जीव आहे. हा जाणीवेत येणारा ज्ञानमय जीवच
आनंद स्वरूप आहे. हा ज्ञान स्वभावी माझा आत्माच उत्तम पद आहे. हा मी ध्रुव आहे. हा मी अचल आहे. मी सिद्ध आहे. मी अविनाशी आहे. विसर्जन.